आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई आई सांगा ना, आपल्याला ओळखत नाहीत म्हणजे? तुम्ही बोला ना, काहीतरी विचारा ना त्यांना. आई म्या बोलते, तू शांत हो. बघू, तो ना औषधाच्या ग्लानीत असेल म्हणून कदाचित आठवत नसेल त्याला. आई आपल्याला विसरतील का ते? आपल्याला ओळखतील ना, आपल्याला ओळखायला हवं. मॅडम प्लीज शांत व्हा. पेशंटला त्रास होईल असं वागू नका प्लीज. आई आपण त्रास कुठे देतोय आपण त्यांना? सुंदर बस. मैं नाही ओळखतच नाही. कोण आहे ते समधी? मी सांगतो तुला, तू बस इथे बस प्लीज. शांत हो जरा. मॅडम तुम्ही शांत व्हा. वसुंधरा मॅडम सोबत माझ्या कॅबिन मध्ये या, आपण तिथेच बोलू. डॉक्टर काय झालंय सुंदरला? प्लीज पॅनिक होऊ नका. मी पेशंटचे सर्व रिपोर्ट्स चेक केलेत. मेंदूला जरा जास्तच मार लागलाय, त्यामुळे नसा दबल्या गेल्यात आणि ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाहीये आणि त्याचाच परिणाम त्यांची ही अवस्था आहे. म्हणजे सुंदरची स्मृती गेली आहे का? तो आम्हाला कधीच ओळखू शकणार नाही. डॉक्टर जे काय असेल ना ते मला स्पष्ट सांगा. मॅडम असं नाही, आपल्याला याला थोडा वेळ द्यावा लागेल. मार बसल्यामुळे त्यांच्या ज्या नसा दबल्या गेलेल्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ववत होत नाहीयेत तोपर्यंत ब्लड सर्क्युलेशन ही प्रॉपर होणार नाही आणि ह्या गोष्टी आपल्या हातात नाही. तोवर त्यांना कदाचित काहीही आठवणार नाही. डॉक्टर या सगळ्यात किती दिवस जातील? दुसरे काय ऑप्शन्स नाही आहेत का तुमच्याकडे? हे बघा, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय, पण ह्या गोष्टी कोणाच्याच हातात नाहीये. यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागेल. आई हे बघा मॅडम, सावरा स्वतःला. आम्ही आमचा बेस्टच देत आहोत, पण ह्या गोष्टी कोणाच्याच हातात नाहीयेत. यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागेल. पण किती आहे? सॉरी, ते मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत. आपल्यासाठी पेशंटचा जीव वाचला हेच खूप महत्वाचं. पुढच्या गोष्टींसाठी कदाचित आठवडा, महिना, 1 वर्ष किंवा कदाचित काय? कधीच नाही. आई विश्वास ठेवा, सुंदरना काही नाही होणार. मी आहे ना. डॉक्टर आम्ही त्यांना घरी घेऊन गेल्यावर जुन्या गोष्टींची जर आठवण करून दिली तर कदाचित त्यांची स्मृती परत येईल ना? हो, तुम्ही बोलताय ते योग्य आहे, पण पेशंटची अवस्था क्रिटिकल आहे. त्यांना एखादी गोष्ट आठवण करून देण्यासाठी त्यांच्या मेंदूवर प्रेशर टाकणं हे खूप धोक्याचं आहे. त्यामुळे कदाचित ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यांना आठवण करून देण्याची जबरदस्ती नको करायला. त्यांच्या मेंदूला जो मार बसलाय तो भरून येण्यासाठी जो नॅचरल वेळ लागणार आहे तो देणं योग्य आहे. आई तुम्ही शांत व्हा. सुंदरना काही नाही होणार, विश्वास ठेवा माझ्यावर. ते या सगळ्यात नक्की बाहेर पडतील. आपण आहोत ना त्यांच्या बरोबर. तुम्ही प्लीज काळजी करू नका. पेशंटला औषध उपचारासोबतच तुमची साथ असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही जसं खसून गेलात तर त्यांची काळजी कोण घेणार? आणि हे बघा, त्यांना एखादी गोष्ट आठवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर जास्त प्रेशर पडणार नाही
असं वातावरण त्यांच्या आजूबाजूला असायला हवं. आणि प्लीज पुन्हा सांगतो, त्यांच्या मेंदूवर ताण देऊन त्यांना काहीही आठवायला लावू नका, नाहीतर त्याचा वेगळा किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. नाही डॉक्टर, आम्ही त्यांना त्रास होईल असं काही वागणार नाही. त्यांची काळजी घेऊ. थँक्यू डॉक्टर. जीजू, मी शरू. अश्विननं काही केलं नाहीये ना? तो निर्दोष आहे, हो ना? कोण तू? मी शरू, तुमची मैत्रीण. आठवतंय? हा, मला सांगा ना प्लीज. प्लीज बोला ना तुम्ही. तुमच्या बोलण्यावर माझं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे हो. प्लीज सांगा ना मला. अश्विनने काही केलं नाहीये ना? तुम्ही आता मला सांगितलं नाही ना तर अश्विनला शिक्षा होईल. आपल्या अश्विनला शिक्षा होईल. मला सांगा ना, आठवतंय का तुम्हाला? अश्विन तुमचा भाऊ, आपला अश्विन, तुम्हाला आठवतंय का? जीजू प्लीज आठवा ना. प्लीज प्लीज आठवा. खूप महत्वाचं आहे. प्लीज आठवा ना. प्लीज. काय आठवत? हे कोणी केलंय? हे अश्विनने नाही केलंय ना? त्याने नाही केलंय ना? त्याची काही चूक नाहीये यात, हो ना? नाहीये ना? मला सांगा ना, प्लीज सांगा ना. प्लीज ताई समोर एकदा सांगाल तुम्ही, अश्विनची चूक नाहीये ना यात? नाही नाही नाही, मला काय आठवत नाही. जीजू प्लीज आठवा. प्लीज. अश्विनने काही केलं नाहीये ना? हा, प्लीज त्याचा विचार करा. आपल्या अश्विनचा विचार करा ना. प्लीज प्लीज थोडा आठवून बघा. प्लीज आठवा. थोडा प्रयत्न करा. मॅडम प्लीज शांत व्हा. सुंदर रिलॅक्स. शांत हो. काय करतेस तू? तुला कळतंय का? का त्रास देतेस त्यांना? तू कितीही प्रश्न विचारलेस तरी ते आता कुठले उत्तर देऊ शकत नाही, माहितीये ना तुला? अगं आठवत नाहीये त्यांना काही. तू का उगाच त्यांना प्रेशर देतेस? नाही देणार. तू फक्त अश्विनला सोडव. ताई, त्याने खरंच असं काही केलेलं नाहीये ग. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. खरंच. प्लीज त्याला सोडव. प्लीज. सॉरी शरू. तुझा विश्वास नाहीये का ग अश्विनवर? ठीक आहे, मी निर्दोष सिद्ध करेन अश्विनला. मी सोडवेन त्याला. शरू अक्षरा, तू शांत हो. मी बोलते तिच्याशी. सुंदर रिलॅक्स. मला शांत व्हा. आता मी जे काय सांगतो ते ऐका. तुझा एक छोटा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे तुझ्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. म्हणूनच ही लोक कोण ते तुला आठवत नाहीये, पण हळूहळू आठवेल. तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. ही अक्षरा तुझी बायको. कदाचित तुला तिचा चेहरा अनोळखी वाटत असेल, पण आपल्या माणसांसोबत राहिल्यावर लवकर बरा होशील. औषधांसोबत आपल्या माणसांची साथ असणं हे आपल्याला बळ देतं. आणि हे बघ, तू घरी गेलास आणि तुला काही नाही आठवलं तर ये पुन्हा इथे.
आम्हाला काहीही हरकत नाहीये, पण आता यांच्यासोबत तुम्ही घरी जा आणि स्वतःची काळजी घ्या. शरू, काही गोष्टी आपल्याला मान्य होत नाहीत पण खऱ्या असतात त्या. अश्विन बद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हतं. बिचारी अक्षरा एकटीनं हे समज झेलत होती. अगं, अश्विन सुंदरचा जीव घेण्यासाठी हॉस्पिटल पर्यंत येऊन पोचला. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले ना. पोलिसांनी त्याला रंगेहात पकडला आणि अटक केली. माझा विश्वासच नाहीये यावर. अगं, अश्विन जीजूंच्या बाबतीत असं करूच शकत नाही. अहो, त्याचं प्रेम आहे जीजूंवर. तो त्यांना मारायचा विचारही नाही करू शकत. तुम्हा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. शरू, अगं मी आज सांगतेय म्हणून तरी विश्वास ठेव. सुंदर काय अश्विन काय दोघं बी माझीच मुलं आहेत. पण अश्विन चुकीचं वागला म्हणून सांगतेय मी, आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ग मी. आज सुंदरची जी काही अवस्था आहे ना ती फक्त अश्विनमुळे आहे. अश्विन निर्दोष आणि ते मी सिद्ध करेनच. बरं ठीक आहे, आपण घरी जाऊ आणि शांतपणे बोलू यावर. हा नाही, मला नाही यायचंय घरी. मी आधी अश्विनला भेटेन, मग बघू काय ते. तू आधी घरी चल. हे बघ शरू, तुझ्या म्हणण्यात काही तथ्य असेल ना तर मी तुझ्या बाजूने उभी राहीन. हा आई साहेब, सुंदर कुठे आहे? हे बघ आलेच. आला आला माझा वाघ आला. भावा चल घरी, लय झाले दवाखाना ना औषध कर म्हणा झाले अरे आम्हाला तुझ्याशिवाय. कोण आहेस तू? मस्करी करतो का काय? बारक्या, घरी चल, आपण नंतर बोलू. काय मी सांगितलं ना, घरी चल. वय वय, उशीर नको व्हायला. चला शरू चल. चला. तुमच्या पोराची चूक आहे समधी, आणि चुका सुधारायच्या सोडून त्यावर पांघरून घालताय वय तुम्ही लोक. हा, आपलं पोरग चुकलं ना तर त्याला आपण वळणावर आणायचं असतं. येळच्या वेळी चुका सुधारल्या असत्या ना तसं हातचं बाहेर गेलं नसतं पोरग. आणि आता चूक नाही, गुन्हा केलाय त्यानं. अरे स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलाय त्यो, आणि तरी बी तुम्ही निर्दोष म्हणताय त्याला. धन्य आहे तुम्ही दोघं. उगाच आम्हाला काय बी बोलू नका. आम्ही अश्विनीवर चांगलेच संस्कार केले आहेत. वय, आणि तो असं काय बी करणार नाही आमचा विश्वास आहे. त्याला मुद्दाम या समजात अडकिवलंय. वय अय परताप, तुझ्या डोसक्यावर परिणाम झालाय काय र? हा, कोण उगा कशाला अडकवल त्याला? का? तुमची लाडकी सून आहे ना अक्षरा, तिचाच कायम राग आहे अश्विनवर. तिने जाळं टाकलं आणि माझा अश्विन त्यात अडकला. तिने समद चुकीचा आरोप केलाय माझ्या लेकावर. होय ग, आणि पोलिसांनी बी चुकूनच पकडला असेल ना मग त्याला हॉस्पिटलात. वय, नेमकं त्याच वेळेला पोलीस तिकडे कसं काय आलं? कोणी बोलवलं? जरा याचा विचार करा आणि मला सांगा, शर्वरीला किडनॅप कोणी केलं? तिच्या बहिणीनं. कशासाठी? तर अश्विनला अडकवण्यासाठी. यापेक्षा दुसरा पुरावा काय पाहिजे? तीच अश्विनवर सूड उगवतीये. काय चूक काय बरोबर हे समज तुम्हाच नीट हवाय, आणि येडपांघरताय वय. एका गुन्हेगाराला पाठीशी घालताय तुम्ही.
भले तो तुमचा पोरगा असल. मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, हे समजा पचवायला जड जातंय, पण तरी बी त्याला पाठीशी घालून मोठी चूक करताय तुम्ही. अंबाबाई बघतीये समज, अरे त्याची तरी भीती बाळगा. तुम्ही बी तुमच्या सोन्याच्या प्रेमात आंधळे झालायत आणि घरच्या लेकाच्या विरुद्ध बोलतायत. परताप, तू सूर्यवंशी हायस हे ध्यानात असू दे. अक्के, आले वाटतं समजे. हो वहिनी, अहो आता तरी सांगा की काय झालंय. हा सपर केव्हानी वागतोय, बघवणच झालं त्याच्याकडे. नक्की काय झालंय? बारक्या, त्यांना काहीच आठवत नाहीये. आठवत नाही म्हणजे? त्यांची स्मृती गेली. आलं ग माझं लेकरू. सुंदर, आता अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही बर का. छान विश्रांती घ्यायची, आराम करायचा. तुम्ही कोण? वहिनी, या निर्मला आत्या. आत्या यांची स्मृती गेली अपघातात. यांना काहीच आठवत नाहीये. देवा, अक्षरा, वा, स्वागत चाललंय वाटतं. करा करा, आरत्या ओवाळा, ढोल ताशे वाजवा. माझ्या पोराला जेलमध्ये धाडलंय आणि याचं स्वागत चाललंय. छान सोहळे साजरे करताय. कुणाला काय पडलंय का माझ्या लेकाचं? दुर्गे, अगं काय. दुर्गा, जरा हळू बोल. का हळू बोलू? तुमचा लेक हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तुमचा जीव जात होता ना व. इथे तर माझ्या पोराला तुम्ही जेलमध्ये धाडलंय. मी कशी शांत राहू? तुम्ही समजांनी मिळून फसवलंय आम्हाला. दुर्गा, आवाज खाली ठेव. समद्यानीच ऐका, यापुढे घरात जर कुणी आवाज वाढवला ना तर त्यांना घराच्या बाहेर जावं लागेल. कळतंय का? दुर्गे, आज चल. आज चल म्हणलं नव. अक्षरा, याला आत घेऊन जा. चला या. अहो, या ना.
आपलीच खोली आहे ही. इथली प्रत्येक गोष्ट तुमच्या आवडीची आहे. तुम्हाला आठवतंय मी एकदा चेष्टेत बोलले होते तुम्हाला, या खोलीचा रंग मला अजिबात आवडत नाही, लग्न आधी आपण बदलून घेऊयात. अहो हो, या बेडचे पिलो कव्हर्स, ते पडदे आपण सगळं माझ्या आवडी निवडीप्रमाणे बदलूयात असं म्हणाले होते मी. तुम्ही केवढे घाबरला होतात. पण या खोलीतली प्रत्येक गोष्ट तुमच्या आवडी निवडीनुसार बनली. ती मी कशी बदलीन? बेडच्या या बाजूला मी झोपणार आणि तुम्ही तिकडे. आपण दोघं एका खोलीत राहणार होय? ते जाऊ दे. हा बघा ना, आपल्या लग्नाचा फोटो. आपलं लग्न झालंय. आपण नवरा बायको